तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त प्रोमो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत आपण पाहतोय की वल्लरी मामी आता या सगळ्यामध्ये इथून आपल्याला लपून छपून करण्याचा प्रयत्न करतायत आणि आता राजेशला भेटायला सुद्धा वेश बदलून आल्यात. आणि त्यानंतर आलेले आहे ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी. आता ह्या पळून जाणाऱ्या वल्लरी मामींना पकडत अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी सुद्धा आता त्याचा महाभयंकर उलगडा केलेला आहे. आणि हे सगळं कसं घडलंय, वल्लरी मामी अचानकपणे पळून म्हणजे गेलेल्या परत का आल्यात आणि अर्णव आणि ईश्वरी यांच्या तावडीत कसा अडकलेल्या आहेत, हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहायया मिळणार आहे. छोटासाच व्हिडिओ चुकवून आपण पाहिलं की आता इकडे ज्या बाईला ज्या बाईला मात्र आता 60% शेअर्स विकलेत, ती बाई इकडे कब्जा करायचा प्रयत्न करते. बरं, आता ती थोडीशी आगाऊ पण दिसतीये. ती आता जी सात्विक फॅशन मधली असलेली आता इकडे सात्विकाची जी काही मशीन आहे ती सुद्धा म्हणजे अर्णवच्या आईची जी मशीन आहे ती सुद्धा ती तिकडून काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ती तिकडून काढून टाकत मात्र आता ती मशीन पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असताना अर्णव आणि ईश्वरी तिला या सगळ्यामध्ये थांबवत आहेत. आणि खबरदार, तुम्ही जर का हा प्रकार करण्याचा प्रयत्न केलात ना, मग मात्र गाठ आमच्याशी आहे असं म्हटल्यावर मात्र आता ती या सगळ्यामध्ये हटलेली नाहीये. आणि ती सांगते मुळातच या इथे काय राहणार नाहीये, हे सगळं आता इकडे मी ठरवणार आहे. अर्णव खूपच चिडतो आणि या बाईचा सोक्षमोक्ष केला. आणि त्यानंतर तो आता सगळे डॉक्युमेंट चेक करतो. ज्या वेळेला सगळे डॉक्युमेंट चेक केले त्यावेळेला अर्णवला समजलेलं आहे की या बाईला खरंच त्या आता नालायक राजेशने हे विकलेलं आहे. आणि त्यामुळे तो आता चांगलाच चिडलाय. आणि त्यानंतर ईश्वरी सांगायला लागते, पण काहीतरी कोर्टामध्ये जाण्याचा मार्ग असेलच ना, आपल्याला कोर्टामध्ये जाऊन आता काहीतरी तर भेटेल असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो 100% आपण जायचंय कोर्टामध्ये. आणि आता त्याच्या आधी राजेशची एकदा भेट घेऊया. राजेश या सगळ्यामध्ये काय हे केलंय नाटक ना, ते एकदा आपण त्याच्याशी बोलून घेऊया आणि त्यानंतर मग काय करायचं ते ठरवूया. इकडे आता ही बाई निघून गेले आणि जाताना सांगून गेले, उद्यापासून इथे आता माझं एक नवीन केबिन तयार करा, मी याच ऑफिसमध्ये येऊन बसणार आहे. आता 60% शेअर्सची ती मालकीण म्हटल्यावरती ती इकडे आता आपला अधिकार गाजवायला बघत आहे. बरं, तो पण इकडे राजेशने वल्लरीला सांगितलेलं आहे, बघा मामी, चिंटू आणि ईश्वरी कधीही येतील आणि आता त्यांना मी बरोबर काय सांगायचं ते सांगतोय. पण तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये तो व्हिडिओ जो आता ईश्वरीला मारण्यासाठी तुम्ही हे केला होतात तो लीक होऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला माझी मदत करायला लागेल, माझ्यासाठी वकील शोधायला लागेल. यावरती वल्लरी आता सांगायला लागते, तुझ्यासाठी वकील शोधून मी काय या सगळ्यामध्ये अडकून पडू का? अरे तू तर आता सुटशील आणि मी ह्या घरातनं सुद्धा हकलले जाईल. आणि त्यावरती इकडे सांगायला लागतो तो म्हणजे राजेश की हे बघा, जर का तुम्ही असंही माझ्यासाठी वकील नाही बघितलात ना, तरी सुद्धा तुमचा व्हिडिओ जर का त्यांच्यापर्यंत पोहोचला तर मात्र आता तुम्ही तशाही हकलल्या जाल. आणि तुम्हाला माहिती आहे मी इथे बसून काय आणि कशी कारस्थानं करत आता बसतो ते, आणि त्यानंतर मग आता तुम्हाला काहीच करणार नाहीये. त्यावरती वल्लरी सांगायला लागते, ठीक आहे, मी आता बघते काय करायचं ते. लवकरात लवकर तुला आता कशा प्रकारे वकील मिळतोय ते बघण्याचा मी प्रयत्न करेन असं म्हणत वल्लरी आता मात्र या सगळ्यामध्ये वकील शोधण्यासाठी किंवा आता करण्यासाठी निघून जाते. पण त्याच वेळेला आता मात्र इकडे चिंटू आलेला आहे. तो आता अर्णव इकडे भेटायला आलेला आहे. आणि ज्या वेळेला अर्णव आता भेटायला आलाय आणि त्याच वेळेला तो सांगतोय, तू कसे काय माझे शेअर्स विकू शकतोस, ते काही नाहीये, तुला आत्ताच्या आत्ता हे सगळं मागे घ्यायला लागेल. यावरती तो म्हणतो, असं कसं? अरे चिंटुकल्या, पैसे घेऊन बसलोय मी आणि आता हे सगळं कसं काय करणार आहे? यावरती अर्णव म्हणतो, इतक्या नीच पातळीला तू जाऊ शकत नाहीयेस, मुळातच तुला आता या इथले अधिकारच नव्हते, तर तू कसे काय शेअर्स नावावरती करून घेऊ शकतोस? आणि यावरती तो म्हणतो, तुझ्या मूर्ख बहीण अंजली, तिच्या आतामुळे कसं आहे ना, मी जरी शेअर्स नावावरती करून घेऊ शकत नसलो तरी सुद्धा तिने आता मी काहीच तिथलं नामधारी होतो रे, मी फक्त कामगार होतो. पण तुझी बहीण त्या प्रॉपर्टीची 50% मालकीण होती ना.
आणि तिच्याच मूर्खपणामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. तिने आता जर का मूर्खपणा केला नसताना तर कदाचित या सगळ्यामध्ये मी आता हे वागलो पण नसतो किंवा मी हे केलं पण नसतं. तुझ्या बहिणीच्या मूर्खपणाचा हा प्रकार घडलाय. यावरती अर्णव म्हणतो आत्ताच्या आत्ता सही कर आणि हा सगळा रिव्हर्स प्रकार करून टाक. यावरती तो म्हणतो चिंटुकल्या, अरे तू नुसता नावाचा बिझनेसमॅन आहेस. तुला काय वाटतं जी गोष्ट मी आता माझ्या फायद्यासाठी वापरू शकतो ती मी कशी काय करेन? यावरती अर्णव म्हणतो हे बघ काहीही बोल तू, लवकरात लवकर हे सगळं रिव्हर्स घे. यावरती मग आता तो सांगायला लागतो एका गोष्टीवरती मी हे सगळं करू शकतो, एका गोष्टीवरती मी तुला तुझे 60% शेअर्स देऊ शकतो. यावरती अर्णव म्हणतो बोल तुला काय पाहिजे? यावरती तो म्हणतो या जेलमधून सुटका. या जेलमधून जर का माझी सुटका तू केलीस ना चिंटुकल्या तर आणि तरच मी आता तुला लवकरात लवकर हे सगळं म्हणजे मी तुला हे करू शकतो. यावरती अर्णव म्हणतो तुझी आणि जेलमधून सुटका, या जन्मात तरी मी तुला जेलमधून सोडवू इच्छित नाहीये. यावरती तो आता सांगायला लागतो ठीक आहे, तू मला जेलमधून सोडवू इच्छित नाहीयेस, मग मी सुद्धा तुला आता या जन्मात कधीच मदत करणार नाहीये. अर्णवला काहीच कळत नाहीये या माणसाला जेलमधून सोडवायचं म्हणजे आता आपल्याला या सगळ्यामध्ये इकडे म्हणजे इकडे आता आपल्या अंजली ताईसोबत गद्दारी करायला लागेल आणि सात्विका फॅशन नाही हातात घ्यावी तर आता आपल्या आईसाठी जी मशीन खास होती त्या मशीनवरती ती बाई ताबा करणार. इतकंच नाहीये तर आता सात्विका फॅशनच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आता मात्र मोठा म्हणजे एक मोठ्या प्रकारे आघातच होणार आहे. त्याला काय करावं कळत नाहीये. आणि आता इकडे राजेश सांगायला लागतो ठीक आहे, तुला जर का हे सगळं करण्यासाठी थोडा वेळ हवा असेल ना तर चिंटुकल्या तू वेळ घे बरं का. म्हणजे आता तू वेळ घे, तू तुझं काम कर आणि त्यानंतर मग काय करायचं ते कर, मला कसली घाई म्हणून नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता अर्णव इकडे विचार करतो काय करायचं तरी काय. त्याला काही कळायला मार्ग नाहीये आणि त्याला एक गोष्ट मात्र आता कन्फर्म माहिती आहे की काहीही झालं तरी सुद्धा अंजली ताईला आपण दुखवू शकत नाही म्हणजे नाही. आणि त्यानंतर तो आता घरी आलेला ज्या वेळेला अर्णव आता घरी आलाय आणि त्यावेळेला त्याला आता कळतच नाहीये की हे सगळी परिस्थिती कशी हँडल करायची आहे, काय हँडल करायची आहे. आणि त्याच्यातच मात्र आता इकडे आता येतात ते म्हणजे स्वतः इकडे रमाकांत. आणि काय झालं बाळा? आणि रमाकांत खरं तर या सगळ्यामध्ये असं काही भन्नाट सोल्युशन देणार असतात की त्यानंतर अर्णवच्या पण ही गोष्ट कधीच लक्षात आलेली नसते. इकडे तोपर्यंत रमाकांत सांगायला लागतो ईश्वरी काय झालं? ईश्वरी सांगते बाबा त्या राजेशने मात्र आपला सगळं आता हे 60% प्रॉपर्टी किंवा 60% हे जे काही आहेत ना शेअर्स ते सगळे आता दिलेले आहेत. ते म्हणजे सगळे शेअर्स दिलेले आहेत ते एका बाईला आणि ती बाई येऊन आता इकडे आपली जी मशीन आहे ना अर्णव सरांच्या आईची ती मशीन आता तोडफोड करून ती हे करायला निघालेली आहे. आणि त्यावरती मात्र आता बाबा म्हणतात 1 मिनिट कसं काय हे सगळं होऊ शकतं? असं अजिबात होऊ नये. तितक्यात अंजली आलेली आहे आणि त्यावरती मग आता इकडे ईश्वरी सांगायला लागते खरं तर आता राजेशने ज्या वेळेला आपल्या इथे होता ना त्याच वेळेला राजेशने मुळातच हे सगळं केलेलं आहे. राजेशने या सगळ्यामध्ये आता ही 60% शेअर्स दिलेत. आणि त्यावरती बाबा असं काही सोल्युशन सांगतात आणि बाबा सांगतात घाबरायचं काहीच कारण नाहीये, कारण आता हे अंजलीच्या सहीने त्यांनी केलं असेल ना, पण मुळातच आता जर का मी परत आलोय ना तर ही प्रॉपर्टी हा पैसा किंवा ही सात्विका फॅशन हे माझं आहे, तुम्ही दोघंही जण कुणाला देऊ शकत नाही. काय भन्नाट सोल्युशन निघाले. आणि त्यानंतर अंजली सांगते बरोबर आहे चिंटू तू कोर्टामध्ये दावा टाक आणि हे सगळं आता कोर्टात सिद्ध करूया आपण. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे अंजली सांगायला लागते आणि हे त्या नालायक राजेशला जाऊन सांग त्याने कितीही कसेही डाव खेळण्याचा आपल्यासोबत जरी प्रयत्न केला ना तरी त्याचा प्रत्येक डाव आता आपण हाणून पाडायचाच आहे. असं म्हणत मात्र आता अंजलीने खूपच मोठा त्याचा डाव हाणून पाडण्यासाठी बरोबर रीतीने प्रयत्न केलाय. बरं तो वकिलांना घेऊन किंवा आता वकिलांचं सगळं सांगण्यासाठी इकडे आता वल्लरी गेलेली आहे. ती म्हणजे इकडे राजेशकडे गेल्यावरती मात्र आता ती सांगते मी माझं काम केलंय, मी वकिलांना आणलेलं आहे. पण याच्यावरती आता मात्र चिंटू म्हणजेच अर्णव हाच मोठी ॲक्शन घेऊ शकतो. आणि त्यावरती मात्र आता हा सांगायला लागतोय राजेश चिंटुकल्या तर आता माझ्या विरोधात जाऊ शकत नाहीये, कारण चिंटुकल्याला या सगळ्यामध्ये मी अशा पद्धतीने काहीतरी ट्रॅपमध्ये अडकवले ना की तो आता अडकत जाणार आहे.
तो इथून बाहेर पडू शकत नाही. तितक्यात आता इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण तिकडे आलेत आणि त्याच वेळेला इकडे आता ईश्वरी सांगायला लागते, हे कोण आहे? राजेशला भेटायला आलेली बुरखाधारी बाई कोण आहे? आणि त्याच नंतर हे दोघं जण त्या बाईला पाहायला येत आहेत. ती बाई दुसरी तिसरी कुणीही नाहीये, तर ती बाई आता वल्लरी असल्याचं कळलंय. इकडे आता वल्लरीचं भांड तर फुटलंय. वल्लरी या सगळ्यामध्ये अडकली गेलेली आहे.